सगळीकडे चोहीकडे पसाराच पसारा. का ते सांगते चला. हाय हॅलो नमस्ते, मी प्रियांका तुमचं खूप खूप स्वागत करत आहे माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये. चला, शास्त्रानुसार पहिल्या ब्लॉगची सुरुवात काहीतरी गोड पदार्थ म्हणजे गरम गरम चहा. आम्ही नुकतेच या नवीन घरात शिफ्ट झालो. स्टार्ट करण्यापूर्वी मी तुम्हाला ह्या घराची एक एम्प्टी टूर देते, म्हणजे तुम्हाला समजेल की हे घर अगोदर कसे दिसत होते. खूप सर्च केल्यानंतर आम्हाला हे घर मिळाले. हे घर बटरफ्लाय लेआउट प्रमाणे बनलेले आहे. हा ह्या घराचा हॉल आहे आणि त्याच्या शेजारी हा मास्टर बेडरूम आहे. हा मास्टर बेडरूम आम्ही मुलांसाठी वापरणार आहोत, कारण मुलांचे साहित्य, त्यांचा स्टडी रूम प्लस जिम रूम इथेच असणार आहे. आणि इथून खाली छान असे गार्डन दिसते. पावसाच्या दरम्यान इथला व्ह्यू पाहण्यासारखा असतो. त्याच पावसामध्ये लहान मुलं खेळतानाही दिसतात. हे घर घेण्याचं कारण म्हणजे ही बिल्डिंग आत्ताच रेडी झाली होती आणि ओनरला आत्ताच हा रूम अवेलेबल झाला होता. हा अनयुज फ्लॅट असल्यामुळे तो मला खूप जास्त आवडला होता. ह्या घरामध्ये ओनरने ऑलरेडी किचन रेडी करून ठेवले होते. बस ह्या घराचा एकच ड्रॉबॅक होता, एकच बाल्कनी होती, तीही किचनमध्ये छोटीशी. बाकी ठिकाणी इथे बाल्कनी अवेलेबल नव्हती. आणि हा आहे ह्या घरातला सर्वात छोटा रूम. वरच्या साईडला कपडे सुकवण्याचे प्रोव्हिजनही त्यांनी करून दिले होते. इथे येण्याचे मेन रिझन म्हणजे मुलांचे हायर एज्युकेशन. शिफ्टिंग करताना आम्ही मुद्दाम सामान सोबत आणले नाही, कारण शिफ्टिंगमध्ये अनेकदा सामानाचं खूप नुकसान होतं. म्हणून आम्ही फक्त आवश्यक तेवढंच सामान इथे आणलं आणि बाकीचं सामान आमच्या घरीच ठेवलं. त्यामुळे इथे आल्यावर काही गोष्टी पुन्हा नव्याने घ्याव्या लागल्या. खूप फिरल्यानंतर मी हे प्रोडक्ट अमेझॉनवरून ऑर्डर केले, जे की बेड आणि वॉर्डरोब आणि तसेच आणि मुलांना हवे होते त्यांच्या बेडरूम मध्ये 2 वेगवेगळे बेड. ते तर इथे ठेवणे पॉसिबल नव्हते. म्हणून खूप रिसर्च केल्यानंतर मला त्यांच्यासाठी एक युनिक प्रोडक्ट भेटले. ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्व काही बुक तर झाले, पण खूप मुसळधार पावसामुळे त्यांची दिलेली डिलिव्हरी डेट कॅन्सल झाली. आहोंची सुट्टीही संपत चालली होती, त्यामुळे थोडी काळजी वाटत होती. आणि अचानक आम्हाला कॉल आला की आम्ही वॉर्डरोब घेऊन येत आहोत. मग काय, आम्ही खूप खुश झालो. घरात आल्यावर तो लगेच असेंबल करून घेतला. साफसफाई करून मिळेल त्या भांड्यात कॉफी घेतच होतो, तोपर्यंत बेडवाल्यांचा कॉल आला की आम्ही बेड घेऊन येत आहोत, तुम्ही घरी अवेलेबल आहात का? मग काय, आम्ही डबल खुश. हा बेड सोकोजीचा ट्विन साइज बेड आहे आणि लागल्या हाताने बेड सुद्धा असेंबल झाला. एकाच दिवशी दोन्ही कामं झाली. आता हळूहळू
हे घर आमच्या आवडीनुसार सजवणार आहोत. प्रत्येक छोटा बदल, प्रत्येक नवीन वस्तू आणि ह्या घराला सुंदर बनवण्याचा संपूर्ण प्रवास तुम्हाला या व्हिडिओमध्ये आणि पुढच्या व्लॉग्समध्ये पाहायला मिळेल. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमच्या शुभेच्छा आणि साथ माझ्याबरोबर या नवीन प्रवासामध्ये कायम राहू द्या. हा व्लॉग आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि लाईक करून सबस्क्राईब करा. जसे की मी तुम्हाला सांगितले होते की मुलांना सेपरेट बेड हवा आहे, म्हणून त्यांच्यासाठी मी हे 2 सोफा कम बेड ऑर्डर केले आहेत. पण यांना बेड म्हणता येणार नाही, न सोफा म्हणता येणार. तुम्हीच पहा हे नक्की काय आहे.